नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच मनोरंजक आणि खूपच जबरदस्त आहे. सर्वांनी आवर्जून तो पाहिला पाहिजे. एवढा सुंदर हा आजचा भाग आहे. खरं तर अरुंधतीच्या अब्रूची लखतर वेशीवर टांगायला निघालेल्या संजनाची काय वाट लागलेली आहे कोर्टात. सुलेखाताईंच्या प्रश्नाने संजनाला कळायचं बंद झालेलं आहे, तिची बोलती बंद झालेली आहे आणि संजना मात्र अशा लेवलला येऊन पोचलेली आहे की तिला सुचतच नाही आहे की आता आपण करायचं काय. तर हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर एका झटक्यात आता केसचा निकाल लागलेला आहे आणि आण्याला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली पोलीस अटक करायला आलेले आहेत. आणि त्याचवेळी आण्या अभिनय पण केलेला आहे. मी जर सह्या घेतल्या असतील माझ्या वडिलांच्या तर त्या गुन्ह्यामध्ये माझा मुलगाही तेवढाच सामील आहे असं कोर्टाला तिथे आण्या सांगत आहे. आणि कोर्टाच्या समोर आण्या आणि पोलिसांच्या समोर आण्या आणि अभिची जी वाट लागलेली आहे आणि पोलीस त्यांना खेचून घेऊन जात आहेत हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर अनिरुद्धने जे हार्ट अटॅकचं नाटक केलेलं होतं ते नाटक ही सगळं खोटं आहे आणि हे सगळं घडवून आणलेलं आहे हेही सुलेखाताईंनी कोर्टाच्या समोर प्रूव्ह केलेलं आहे. सगळ्या गोष्टींचे पुरावे देऊन त्यांनी कोर्टाच्या समोर वाट लावलेली आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे आता देशमाने वकिलांनी अरुंधतीला बोलवलेलं आहे आणि अरुंधतीची चौकशी सुरू आहे. खरं तर ज्या अरुंधतीचा या केसशी काहीही संबंध नाही, तिला या चौकशीसाठी बोलवलंच नाही पाहिजे. पण सुलेखाताईंना आधीच माहिती होतं की या केसला कोणतं वळण लागणार आहे, त्यामुळं सुलेखाताई पूर्णपणे तयारीत होत्या. तर इकडे अरुंधतीला बोललं जात असतं की तुम्ही तुमच्या नवऱ्याला म्हणजे अनिरुद्धला, तुमचा जो पहिला नवरा होता त्याला त्याच्या आईवडिलांपासून वेगळं करण्यासाठी वेगवेगळी कारस्थानं केलेली आहेत. तुम्ही त्याच्या आईवडिलांचं आणि त्याचं असलेलं जे नातं होतं त्यांना त्यांच्यापासून तोडण्यासाठी खूपच कारस्थानं केलेली आहेत. म्हणून तर तुमचा डिवोर्स झाला त्यानंतरही तुम्ही त्याच घरात राहत होता. त्याचबरोबर तुम्ही प्रत्येक वेळेस हे तिथं दाखवून दिलेलं आहे की तुम्ही कोणत्या थराला जाऊ शकता. तुम्हाला फक्त पैशाचा हव्यास होता, पैशापोटी तुम्ही हे सगळं करत होता. हे सगळं देशमाने वकील बोलत असतात. अरुंधती म्हणत असते की हे सगळं खोटं आहे, मी असं काही केलेलं नाही आहे. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की देशमाने वकील अरुंधतीच्या बाबतीत खूप विचित्र बोलत असतात. ते म्हणत असतात की तुम्हाला पैसा हवा होता म्हणून तुम्ही लहान वयामध्ये पण इकडे तुम्ही अनिरुद्ध देशमुख यांच्याशी लग्न केलं, कारण त्यांच्याकडे असलेली त्यांची पोझिशन म्हणजे त्यांचा असलेला जॉब. तर या जॉबमुळं तुम्ही त्यांच्याशी लग्न केलं आणि त्याचबरोबर तुम्ही हे दाखवून दिलं की तुम्ही कोणत्या थराला जाऊ शकता. अरुंधती म्हणते हे साफ खोटं आहे, तुम्ही काय बोलताय हे. तर तुम्ही फक्त अनिरुद्ध देशमुख यांना फसवलेलं नाही, तर तुम्ही एकाच वेळी अनिरुद्ध त्याचबरोबर त्याच्या आईवडिलांनाही फसवलेलं आहे. त्याच्या आईवडिलांनाही तुम्ही वेगळं वळण दिलेलं आहे, त्यांनाही तुम्ही त्यांच्यापासून तोडलेलं आहे. हे सगळं देशमाने वकील बोलत असतात. अरुंधती म्हणते की हे सगळं खोटं आहे, असं काही झालेलं नाही आहे. परंतु अरुंधतीचं मात्र कोणीच ऐकत नसतं. इकडे देशमाने वकील प्रश्नांचा भडीमार करत असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही हे दुसरं लग्न केलं आशुतोष केळकर, तर तुम्ही कोणतंच नातं टिकवू शकत नाही. जर तुम्ही आशुतोष केळकर यांच्याशी लग्न केलं होतं तर तुम्हाला त्यांच्या आईने आशुतोष केळकर यांच्या मृत्यूनंतर का हाकलून दिलेलं आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे अरुंधती म्हणत असते की अहो हे सगळं खोटं आहे. मग अरुंधतीच्या पुढे प्रश्न उभा केलेला आहे की सांगा आता अरुंधती काय उत्तर देणार. मग सगळेजण अरुंधतीकडे पाहत असतात. अरुंधतीला पुढील प्रश्न विचारले जातात की तुम्हाला पैशाचा खूप हव्यास होता, तुमचं गरीब कुटुंबात जन्म झालेला होता, तुमचे वडील लहान असताना गेलेले होते, त्यामुळं तुम्ही प्रत्येक वेळेस पैशाच्या हव्यासापोटी हे सगळं केलेलं आहे. अनिरुद्ध देशमुख यांच्याशी लग्न झालेलं असतानाही तुम्ही चुकीच्या पद्धतीनं त्यांना टॉर्चर करत होता, त्यांना त्यांच्या आईवडिलांपासून वेगळं करत होता आणि त्याचबरोबर अनिरुद्ध देशमुख हे तुमच्याबरोबर सुखी नव्हते. अरुंधती म्हणते मी टॉर्चर करत होते, 26 वर्ष संसार करून मी त्यांना टॉर्चर केलं आहे. कारण सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो आणि आता कांचनच्या समोरही आलेलं असतं की अरुंधती कधीही चुकीचं वागलेली नाही, तरीही
अरुंधतीलाच खोटं ठरवलं जात आहे हे सगळं कांचनच्याही समोर आलेलं असतं. त्याच नंतर पुढचा प्रश्न अरुंधतीला विचारला जातो की तुमचं लग्न झालं त्यानंतर तुम्ही डिवोर्स घेतला. 26 वर्षाच्या संसारानंतर तुम्ही डिवोर्स घेतला आणि त्यानंतर काय केलं तर तुम्ही आशुतोष केळकर यांना फसवलं. कारण तुम्हाला तुमचं गाण्याचं करिअर पुढं कंटिन्यू करायचं होतं म्हणून तुम्ही आशुतोष केळकर यांना तुमच्या प्रेमामध्ये पाडलं. तेव्हा अरुंधती म्हणते काय हो तुम्हाला गाण्याचं करिअर कंटिन्यू करायचं होतं म्हणून तर तुम्ही हे सगळं केलेलं आहे हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा अरुंधती म्हणते की काय बोलताय तुम्ही हे काहीही खरं नाही आहे. तेव्हा ते म्हणतात की हेच खरं आहे. देशमाने वकील त्यांचे मुद्दे मांडत असतात आणि ते म्हणत असतात की म्हणून तर आशुतोष केळकर यांच्याबरोबर तुम्ही काम करायला सुरुवात केली, त्यांना तुमच्या जाळ्यामध्ये फसवलं कारण त्यांचा पैसा आता तुम्हाला ओरबडायचा होता म्हणून तुम्ही हे सगळं केलेलं आहे. अरुंधती म्हणते हे साफ खोटं आहे, मी असं काहीही केलेलं नाही. परंतु आता इकडे देशमाने वकिलाला तोच मुद्दा संजनाने सांगितलेला असतो आणि तोच मुद्दा पुढं ओढायचं काम देशमाने वकील करत असतो. त्यानंतर पुढे आपल्याला पाहायला मिळतं की देशमाने वकिलाचं हे क्वेश्चन आन्सरिंग चालू असतं. अरुंधती मात्र शांतच असते आणि मग अरुंधतीला तो म्हणतो की तुम्ही पैशासाठी हे सगळं केलेलं आहे आणि आशुतोष केळकर यांच्याकडून तुम्ही भरपूर पैसा लुबाडलेला आहे. तेव्हा अरुंधतीला प्रश्न पडतो की मी कधी पैसे घेतलेत, कारण अरुंधतीने 1 रुपयाही घेतलेला नाही हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याचबरोबर तुमची अशी बाहेर अनेक लफडी आहेत ही गोष्टही कोर्टाच्या समोर आणली जाते. म्हणजे आता पुढचा मुद्दा येणार असतो तो म्हणजे मिहीर आणि अरुंधतीचं असलेलं नातं. हे संजनाने त्या देशमानेला सांगितलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता सुलेखाताई उठतात आणि सुलेखाताईंना पुढचा प्रश्न केला जातो की तुम्ही काही क्वेश्चन विचारणार आहात का. तेव्हा सुलेखाताई म्हणतात की नाही, पण मला कोर्टाला काही पुरावे द्यायचे आहेत आणि ती फाईल त्या कोर्टाला देतात. अरुंधती देशमुख म्हणजे अरुंधती केळकर यांच्याकडे असलेले हे त्यांच्या टॅक्सचे त्याचबरोबर त्यांच्या इन्कमचे जे काही पुरावे आहेत मी कोर्टाला देत आहे. त्यांच्याकडे किती पैसा आहे त्याचबरोबर त्यांच्या पैशांमधला किती पैसा हा कोणासाठी वापरलेला आहे हे सगळं याच्यामध्ये डिटेल्स आहेत. हे सगळं ऑनलाईन व्यवहार झालेले आहेत आणि हे सगळं अशा पद्धतीनं घडलेलं आहे हे दाखवलं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की यश त्याचबरोबर घरात तिथे सर्वजण उपस्थित असलेले ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतात आणि मग आता सुलेखाताईंनी ती फाईल कोर्टाच्या समोर दिलेली असते. त्याच्यामध्ये सुलेखाताईंनी सांगितलेलं असतं की अरुंधती केळकर यांच्याकडे इतकी प्रॉपर्टी आहे की त्यांना कधीही देशमुखांच्या बंगल्याबाबतीत किंवा देशमुखांच्या प्रॉपर्टीकडे त्यांच्यावरती हक्क दाखवण्याची कधीच गरज नाही. कारण त्यांचे पती आशुतोष केळकर यांच्या इन्शुरन्सच्या त्या नॉमिनीही आहेत पण त्यांनी ते इन्शुरन्सचे पैसे घेतलेले नाहीत. त्याचबरोबर आशुतोष केळकर यांनी त्यांना दिलेली प्रॉपर्टी, त्यांच्या नावावर केलेली प्रॉपर्टी हे सगळं अरुंधती केळकर यांनी नाकारलेलं आहे. त्याचबरोबर जेव्हा अनिरुद्ध देशमुख आणि अरुंधती देशमुख यांचा घटस्फोट झाला त्यावेळेस पण अरुंधती यांनी त्यांच्याकडे पोटगीची कोणतीही मागणी केलेली नाही आणि त्याचबरोबर देशमुखांच्या घरचा बराचसा खर्च हे अरुंधती देशमुख चालवत आहेत आणि त्यांचा मुलगा यश देशमुख आणि विनायक देशमुख यांच्या पैशातून केला जात आहे. कारण गेली 2 वर्ष झालं इकडे अनिरुद्ध देशमुख यांना जॉब नाही. आता मला संजना देशमुख यांना काही प्रश्न विचारायचे आहेत असं म्हणत संजनाला आता प्रश्न विचारण्यासाठी घेतलं जातं. संजनाला प्रश्न पडलेला असतो की आता माझी काही खैर नाही आहे, आता तिला कोणते प्रश्न विचारले जाणार हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि मग संजना म्हणते की जे काही सांगेल ते खरं सांगेल, देवाशपथ खरं सांगेल, खोटं बोलणार नाही. आता संजनाने पण शपथ घेतलेली आहे, देवाशपथ खरं सांगणार आहे. आता संजना किती खरं सांगणार हे तर आपल्याला माहितीच आहे, पण शपथ तर तिनं घेतलेली असते. आणि मग संजनाला पहिला प्रश्न विचारला जातो की तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली. संजना सांगते की 3 वर्ष. पण तुम्ही एकमेकांबरोबर किती वर्ष झालं नात्यामध्ये आहात. तेव्हा संजना सांगते की गेली 15-16 वर्ष झालं आम्ही एकमेकांना ओळखतो, एकमेकांबरोबर नात्यामध्ये आहोत. आता हे सगळं बोललं जात असतं तेव्हा सुलेखाताई अगदी शांतपणे प्रश्न विचारत असतात आणि संजनाची वाट लावत असतात. संजनाला पुढचा प्रश्न विचारला जातो की तुम्हाला माहिती होतं की अनिरुद्ध देशमुख यांचं लग्न झालेलं आहे, त्याचबरोबर त्यांना 3 मुलं आहेत, तरीही तुम्ही त्यांच्याशी नातं का निर्माण केलं, म्हणजे हे कसं शक्य झालं हा प्रश्न विचारला जातो. तेव्हा इकडे संजना सांगते
अनिरुद्ध त्याच्या घरामध्ये अरुंधतीपासून खूप टॉर्चर होत होता. तो मेंटली खूप डिस्टर्ब झालेला होता आणि त्यामुळं तो माझ्या प्रेमात पडला, माझ्याजवळ आला. तेव्हा इकडे सुलेखाताई म्हणतात, पण तुमची आणि अरुंधतीची तर लग्नाच्या आधी मैत्री होती. तुम्हाला कधी असं दिसलं नाही आहे का की म्हणजे अरुंधतीने त्यांना कधी टॉर्चर केलेलं तुम्ही बघितलं का? कारण लग्नाच्या आधीही तुम्ही देशमुखांच्या घरी येत जात होता. तेव्हा संजना म्हणते की ते मैत्रीचं नातं आणि नवरा बायकोचं नातं याच्यामध्ये फरक आहे ना, असं संजना बोलते. तेव्हा इकडे सुलेखाताई म्हणतात की हो का, बरं, मैत्री आणि लग्नाचे नातं या दोन्हीमध्ये फरक आहे, याबद्दल मला काही शंका नाही. पण मला काय म्हणायचं आहे की तुम्ही अनिरुद्ध देशमुख यांना फसवून त्यांच्याशी लग्न केलेलं आहे, कारण तुम्हाला त्यांची पोझिशन, त्यांचा पैसा, त्यांचं घर, ही प्रॉपर्टी हडपायची होती. संजना म्हणते हे साफ खोटं आहे. तसं जर असतं तर त्यावेळी सुलेखाताई म्हणतात तुमचं पहिलं लग्न आधीचं होतं झालेलं, अनिरुद्ध देशमुख यांच्याशी झालेलं हे तुमचं दुसरं लग्न आहे. तेव्हा ते सांगते की हो, अनिरुद्ध देशमुख यांच्याशी झालेलं हे माझं दुसरं लग्न आहे. तेव्हा सुलेखाताई म्हणतात मग आता मला पुढच्या प्रश्नांची उत्तरं द्या. तुम्ही जर हे दुसरं लग्न होतं तर तुम्हाला एक मुलगाही होता, शेखरसोबत तुमचं पहिलं लग्न झालेलं होतं. तेव्हा ती सांगते की हो, माझं शेखरसोबत पहिलं लग्न झालेलं होतं. मग तरीही ती म्हणते की माझ्या मुलाची मला काळजी होती म्हणून मी माझा स्वतःचा फ्लॅट तिकडे सोडून आले होते. मला जर पैशाचा हव्यास असता तर मी ती गोष्ट केली नसते. सुलेखाताई म्हणतात त्या मुद्द्यापर्यंत पण मी येणार आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण तो फ्लॅट तुम्ही मिस्टर शेखर यांच्या नावावर केला. त्याचं एकमेव कारण म्हणजे त्याच्यावरती लोन होतं आणि त्या लोनचे हप्ते भरणं तुम्हाला शक्य नव्हतं, म्हणून तो फ्लॅट तुम्ही शेखर यांना दिलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या मुलाची काळजी नव्हती, तुम्ही तुमच्या मुलाला सोडून इकडे आलात. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्याशी अनिरुद्ध देशमुख यांना लग्न करायचं नव्हतं, फक्त त्यांना अफेअर चालू ठेवायचं होतं. तुमच्या जबरदस्तीमुळं त्यांना तुमच्याशी लग्न करावं लागलं आहे. त्याचबरोबर हे सगळं बोललं जात असतं तेव्हा संजनाची मात्र वाट लागलेली असते आणि संजना मात्र खूपच घाबरलेली असते. संजनाला कळायचं बंद झालेलं असतं आणि संजना विचार करत असते की हे सगळं काय होतंय. संजना शांतच असते, तिला कळतच नाही आहे की आता काय होणार आहे या सगळ्यामुळं. ती पाहत असते. तेव्हा संजना म्हणते पण माझ्या पहिल्या लग्नाचा वगैरे अशी काय संबंध आहे. सुलेखाताई म्हणतात तुम्हाला जेवढे प्रश्न विचारलेले आहेत तेवढ्यांची तुम्ही उत्तरं द्यायची. कोणत्या गोष्टीचा संबंध आहे किंवा नाही हे सगळं आम्ही ठरवू ना, तुम्ही कशाला. तुम्हाला फक्त जेवढं विचारले तेवढ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, असं सुलेखाताई सांगत आहेत. तेव्हा मात्र इकडे संजनाला आता उत्तरं देण्याशिवाय काही पर्याय नसतो आणि संजना आता तिला जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्याची उत्तरं देण्याची तयारी करते. सुलेखाताई म्हणतात की यांना अनिरुद्ध देशमुख यांची नोकरी, त्याचबरोबर यांना त्यांच्या नोकरीतून पुढे गेले मिळणारा पैसा, या सगळ्या गोष्टी हव्या होत्या म्हणून यांनी हे सगळं केलेलं आहे. अनिरुद्ध देशमुख यांच्या पैशाकडे, प्रॉपर्टीकडे बघून लग्न केलेलं आहे आणि ती प्रॉपर्टी त्यांनी बऱ्याच वेळा हडपण्याचाही प्रयत्न केलेला आहे. हे सगळं सुलेखाताई कोर्टाच्या समोर आणतात आणि संजना मात्र पाहतच राहते. तिला कळतच नाही आहे की आता काय उत्तर द्यायचं. आणि त्याहीपेक्षा ॲडव्होकेट देशमाने यांचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं. दुसऱ्याच्या तोंडाला जेव्हा आपण काळं फसायला जातो तेव्हा आपल्या स्वतःचे हात काळे झालेले असतात. या गोष्टीची जाणीव संजना आणि आता देशमानेला झालेली असते. तर इकडे जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की संजना म्हणते पण मी कधीच पैशासाठी असं केलेलं नाही आहे. तर इकडे माझ्या आईप्पांना अरुंधतीने फसवलेलं आहे. तर इकडे सुलेखाताई म्हणतात तुमच्या आईप्पा म्हणजे असं कोणतं उदाहरण आहे ते तरी मला सांगा की ते तुमचे आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी केलेलं आहे. आता संजनाकडे काहीच उत्तर नसतं. संजना काय उत्तर देणार, कारण तिनं आईप्पांसाठी कधीच काही केलेलं नाही हे सगळ्या जगाला माहिती आहे. त्यामुळं संजना मात्र पाहतच राहते. तिला कळतच नाही आहे की ह्या सगळ्यामुळं आता काय वाट लागणार आहे हे तर तिच्या लक्षात आलेलंच आहे. आणि त्याचबरोबर आता तिचा वकील देशमाने तर कोर्टाच्या समोर काहीही बोलू शकत नाही. जज साहेब सगळे मुद्दे लिहून घेतात, नोट डाऊन केले जातात आणि जज साहेब म्हणतात की सुलेखाताई बरोबर सगळं मुद्देसूद कोर्टाच्या समोर आणत असतात आणि सुलेखाताई म्हणतात की हे पैशासाठी केलेलं आहे. तेव्हा संजना म्हणते की शेखर आधी काही कमवत नव्हता म्हणून मी त्याला डिवोर्स देण्याचा निर्णय केला, वेगळं होण्याचा निर्णय घेतला. कारण काही झालं तरी हे सगळं जे घडत होतं ते विचित्र होतं. शेखरला अजिबात त्याला महत्त्वाकांक्षा नव्हत्या, त्याला काही करायचं नव्हतं आयुष्यात
आणि त्याला फक्त आणि फक्त बसून राहायचं होतं. माझ्या घराचा खर्च माझ्या पैशावर चालत होता. आणि मग इकडे सुलेखाताई म्हणतात, पण शेखरचा बिझनेस तर आता चांगला चालू आहे. फॉरेनमध्ये त्याचं एक ब्रँच ओपन झालेली आहे. त्याचा बिझनेस व्यवस्थित सुरू आहे, सगळा काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्याच्या बिझनेसला. हे सगळं जेव्हा सुलेखाताई बोलतात तेव्हा संजना म्हणते की हां ठीक आहे ना, आता तो करायला लागलेला आहे सगळं. मी जेव्हा त्याला सोडून आले त्यानंतर त्याला वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे, म्हणून त्याने तो निर्णय घेतलेला आहे. तर सुलेखाताईंनी संजनाची पूर्ण पाळेमुळे खणून काढलेली असतात आणि वाट लावलेली असते. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणारे आता नंबर लागतो तो म्हणजे अनिरुद्धचा. सुलेखाताई म्हणतात, मिस्टर अनिरुद्ध देशमुख यांना हार्ट अटॅक आलेला होता आणि ते ज्या हॉस्पिटलला ॲडमिट आले होते त्या हॉस्पिटलच्या रिपोर्टनुसार अनिरुद्ध देशमुख यांना कोणताही हार्ट अटॅक कधीही आलेला नाही. त्यांनी ते रिपोर्ट खोटे बनवलेले होते. हे सगळं खोटं आहे. हे आता कोर्टाच्या समोर आणलं जातं आणि अनिरुद्धची वाट लागते. त्यानंतर सुलेखाताई म्हणतात की त्यांनी याबाबतीत ही घरातल्यांची फसवणूक केलेली आहे, खोटेपणा केलेला आहे. हे सुलेखाताईंनी आता यांना सगळ्यांना सांगितलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की उद्याच्या भागामध्येच अनिरुद्ध आणि सगळेजण घरी आलेले आहेत आणि इन्स्पेक्टर घरी आलेले आहेत आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मिस्टर अनिरुद्ध देशमुख, मी तुम्हाला अटक करतोय फसवणुकीच्या गुन्ह्याखाली. अनिरुद्ध म्हणतो की मी काय केलेलं नाही आहे. आता इन्स्पेक्टर त्याच्या हाताला धरून त्याला खेचत घेऊन चाललेले असतात. अनिरुद्ध मात्र घाबरलेला असतो. घरात सगळेजण असतात आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ही ऑर्डर आहे कोर्टाची आणि मी तुम्हाला घेऊन जात आहे. तेव्हा मात्र आता अनिरुद्धला प्रश्न पडतो की आता काय खरं नाही माझं, असं त्याला वाटतं. आणि तो म्हणतो की जर मी या सगळ्यामध्ये गुन्हेगार असेल तर माझा मुलगा अभिजित देशमुख हाही या सगळ्यामध्ये गुन्हेगार आहे, कारण आप्पांच्या सह्या घेण्यामध्ये त्यानेही मला मदत केलेली होती. हे सगळं स्वतः अनिरुद्धने आता पोलिसांच्या समोर कबूल केलेलं असतं आणि इथेच सगळा गेम फिरतो. म्हणजे इथेच सगळी वाट लागते, ती अनिरुद्धची वाट लागते. त्याने स्वतःच्या तोंडाने सांगितलं की अभि आणि त्याने ह्या सह्या आप्पांना फसवून घेतलेल्या आहेत आणि अभिच्या समोर तो जातो, मला जर अटक होणार असेल तर यालाही अटक झाली पाहिजे असं त्याचं म्हणणं असतं. आणि अभि म्हणत असतो की मी काही केलेलं नाही आहे, माझा काही दोष नाही आहे, माझा काही दोष नाही आहे असं अभि ओरडत आहे. पण आता पोलीस म्हणतात की अभिषेक देशमुख तुम्हालाही या केसमध्ये अटक केली जाणार आहे. तुम्हीही फसवणूक केलेली आहे आणि त्यामुळं तुम्हालाही अटक केली जाणार आहे. हे सगळं जेव्हा कोर्टाच्या समोर इकडे पोलिसांच्या समोर घडत असतं तेव्हा मात्र आता अनिरुद्ध आणि अभिषेक या दोघांनीही हे सगळं स्वतःच्या तोंडाने कबूल केलेलं आहे आणि स्वतःच्या पायावर आता धोंडा मारून घेतलेला आहे. आणि इकडे अभि घाबरत आहे, आप्पांच्या मागे लपत आहे. अनिरुद्ध मात्र अभिला हाताला धरून खेचत आहे आणि तू पण हे केलेलं आहे, हे एकच वाक्य इकडे अनिरुद्ध बोलत आहे. आता संजनाची पण वाट लागणार आहे, पण संजना मात्र लिगली कोणत्याच गोष्टीमध्ये अडकवू शकत नाही, कारण तिने डायरेक्टली कोणतीच गोष्ट केलेली नाही. आता इकडे अनघाला मात्र आनंद झालेला आहे. अनघाने आधीच अभिला समजवलेलं होतं की अभि मी काय सांगते ते ऐक, पण अभिने काही ऐकलेलं नव्हतं आणि आता अनघा मात्र या सगळ्याकडे पाहतच राहिलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.